श्री स्वामी समर्थ मंडळी, आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत गुरुवारचे श्री महालक्ष्मी व्रत कसे करावे। तरी आपणास विनंती की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। हे व्रत सुख, शांती, धनसंपत्ती व श्री लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी करावयाचे आहे। व्रत करणारे स्त्री पुरुष शरीराने व मनाने स्वच्छ व आनंदी असावेत। या व्रताला कोणत्याही महिन्याच्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी सुरुवात करता येईल। दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत पूजाविधीसह करावे। महालक्ष्मी व्रताची कथा व महात्म्य वाचावे। अशा प्रकारे 8 गुरुवार हे व्रत आचरून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे। तसेच हे व्रत वर्षभरही करता येते। वर्षभर दर गुरुवारी आपल्या कुलदेवतेसमोर किंवा देवीच्या छायाचित्रासमोर बसून श्री महालक्ष्मी व्रत कथा व महात्म्य यांचे वाचन करावे। व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी 8 सुवासिनींना अगर 8 कुमारिकांना घरी बोलवावे। प्रत्येकीला पाटावर किंवा आसनावर बसून ती व्यक्ती महालक्ष्मी स्वरूप समजून तिला हळदी कुंकू लावावे। पूजा व आरती संपल्यावर प्रसाद म्हणून फळ आणि या पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी व नमस्कार करावा। हेच या व्रताचे उद्यापन। पुरुषांनाही हे व्रत करता येईल। त्यांनीही महालक्ष्मी महात्म्य व कथा वाचावी आणि उद्यापनाच्या वेळी स्त्रियांच्या किंवा कुमारिकांच्या हातावर हळदी कुंकू वाहून सुवासिक फूल द्यावे, एक पोथी द्यावी व त्यांना देवी स्वरूप समजून नमस्कार करावा। मार्गशीर्षात 4 किंवा 5 गुरुवार असल्यास पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करून चौथ्या किंवा 5व्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करावे। अमावस्या असली तरीही या व्रताचे उद्यापन केलेले चालते। यावर्षी 14 डिसेंबर रोजी पहिला गुरुवार येतो व त्याची समाप्ती 11 जानेवारी 2024 या दिवशी होते। व्रताच्या दिवशी उपवास करावा। केळी, फळे, दूध घ्यावे। उपाशी राहू नये। रात्री गोडाचे जेवण करून देवीला नैवेद्य दाखवून सर्वांसह भोजन घ्यावे। हे व्रत संसारी जोडप्यांसाठी पद्मपुराणात सांगितले आहे। काही कारणांनी हे व्रत करताना अडचण येते तेव्हा त्यांनी दुसऱ्याकडून पूजा करवून घ्यावी। उपवास मात्र स्वतः करावा, तो गुरुवार मोजू नये। इतर कोणतेही उपवास असताना हे गुरुवार व्रत आले तरी हे व्रत करावे। रात्री पूजा करावी। वाटल्यास रात्री जेवू नये। ज्यांना हे व्रत दिवसा करता येत नसेल त्यांनी रात्री करावे। फक्त दिवसा भोजन करू नये, निराहार राहू नये। या पोथी श्रवणाचा लाभ सर्वांनी घ्यावा। पोथी वाचताना एकाग्रता व शांतता असावी। पोथी वाचनावेळी महालक्ष्मीचे अस्तित्व गुप्त स्वरूपात जाणवेल। शांतता व मनाची एकाग्रता असणाऱ्यांना सुवासही जाणवेल। तर हा होता श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी मार्गदर्शन व्हिडिओ। आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।